सीपी राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार भाजप अध्यक्ष जेपी नड्डांनी केली घोषणा। भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये नावाला मंजुरी। भाजपने शिवसेनेचा तर राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडायचा हे 2014 मध्येच ठरलं होतं। प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट। काही नेत्यांकडून खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केली जाते। नाव न घेता निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना टोला। अयोग्य शब्द वापरणं हे संविधानाचा अपमान करणं नाही का? राहुल गांधींच्या टीकेवर निवडणूक आयोगाचा सवाल। आरएसएस आणि भाजप संविधान संपवण्याच्या तयारीमध्ये। बिहारमधील मतदार अधिकार यात्रेमध्ये राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल केली जाते। परिणय फुके यांचा राहुल गांधींवर आरोप। बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा। तुम्ही 51% मतं घेतलात तर राजकारण सोडेन। विजय वडेट्टीवारांचा भाजपला आव्हान। खातं बदलून काय होणार? व्यक्ती बदलली पाहिजे। मंत्री पत्ते खेळणं हे आपलं दुर्दैव आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या नावानं अमित देशमुखांनी घरं भरली। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रंगतोय कलगीतुरा। नाशिकचं पालकमंत्री पद आम्हालाच मिळायला हवं। महाजनांच्या दाव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेनेमध्ये 24 कोटींचा भ्रष्टाचार। बेस्ट पतसंस्थेचा पैसा हा हौसे मौजेसाठी वापरण्यात आला। भाजप आमदार प्रसाद लाड यांचा थेट आरोप। बेस्ट कामगारांसाठी बेस्ट कामगार सेनेनं केलं काय? बेस्ट कामगार भरडला जातोय। प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल। कोल्हापुरात मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन। कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास। रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन। तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं कारवाई। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश। सोलापुरातल्या कामगारांची स्वप्नपूर्ती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचं वाटप। उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव दौऱ्यावर। कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत। जोरदार बॅनरबाजी सुद्धा। काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। आमदार विलास भुमरे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर भडकले। पैठणमधील अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना झापलं। खोपोलीमध्ये 140 मतदारांची यादीमध्ये 2 ते 3 वेळा नावं। खोपोलीतल्या एकाच प्रभागाच्या मतदार यादीत मोठा घोळ। आम आदमी पक्षाचे डॉक्टर रियाज पठाण यांनी केला उघड प्रकार। अकोल्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतात पाणी शिरलं। कपाशी सोयाबीन अक्षरशः भुईसपाट। कोकणात पावसाचा रेड अलर्ट। सिंधुदुर्गामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। सतर्क राहण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। संभाजीनगरसह येवल्यात बैलपोळ्याची लगबग। बाजारपेठा सजल्या। शेतकऱ्यांमध्ये आनंद।